नमस्कार, कृष्णसखी कला कुसर या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर टेबल कव्हर किंवा रुमाल जो तुम्ही कोणत्याही सजावटीसाठी वापरू शकता हा विणायला शिकणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही नवीन क्रोशा वर्क शिकत असाल तरी सुद्धा हा रुमाल सहजरित्या बनवू शकता। यासाठी मी 3mm क्रोशा हुक आणि 4 प्लाय लोकर वापरली आहे। सर्वप्रथम आपण ही छोटी फुले किंवा स्क्वेअर्स म्हणू शकता ती बनवून घेणार आहोत। सर्वात पहिले एक स्लिप नॉट करायची, त्यानंतर चेन्स करायचे आहे। 1 2 3 4 5 6 चेन्स झाल्यानंतर पहिल्या चेन मध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे। पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिच करून जोडायचं। असे जोडल्यानंतर आपल्याला एक रिंग मिळेल। आता 3 चेन करायच्या आणि या रिंग मध्ये एक डबल क्रोशा करायचा। 3 चेनचा एक आणि हा एक डबल क्रोशा, असे 2 झाले। पुन्हा तिसरा करायचा, त्याच रिंग मध्ये आणखीन एक चौथा डबल क्रोशा करायचा। असे 4 डबल क्रोशे करून झाल्यावर 3 चेन्स करायच्या परत आणि पुन्हा याच रिंग मध्ये 4 डबल क्रोशे करायचे। 1 2 3 4 डबल क्रोशे झाले की पुन्हा 3 चेन करायच्या। 1 2 3 आणि परत 4 डबल क्रोशाचा एक स्लॉट करायचा। 1 2 3 4 असे 3 स्लॉट झाले। पुन्हा एक स्लॉट करायचा, त्यासाठी 3 चेन करायच्या पहिले आणि परत असेच 4 डबल क्रोशे करायचे। 1 2 3 4 त्यानंतर 3 चेन करायच्या। 1 2 3 आणि इथे सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या त्यातल्या तिसऱ्या चेन मध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं, म्हणजे हा राऊंड पूर्ण झाला। आणि इथे आपला हा छोटा चौकोन पण पूर्ण झाला। एक चेन करून हा धागा कापून घेऊ। अशी छोटी छोटी फुले बनवायची आहे। तुम्हाला किती मोठा रुमाल पाहिजे त्यानुसार ते बनवून ठेवायचे। 10 फुले बनवायची असेल तर 5 केशरी रंगाने आणि 5 गुलाबी रंगाने बनवायची। ही जे धागे उरले आहे ते मागच्या बाजूने हुकच्या साहाय्याने लपवायचे आहे, म्हणजे ओढून घ्यायचे आणि हाईड करायचे। आणि जे उरलेले धागे आहे ते कापून घ्यायचे, म्हणजे आपलं वर्क हे सुंदर दिसेल मागून पण आणि समोरून पण। तसे आपण फुले बनवून घेऊ। त्यानंतरच्या राऊंडसाठी हिरवा रंग घ्यायचा आहे, पोपटी म्हणजे पॅरेट ग्रीन कलर। एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि त्यानंतर इथे जी 3 चेनची गॅप आहे त्यातल्या कोणत्याही एका गॅप मध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचं। 3 चेन करायच्या आणि नंतर त्याच गॅप मध्ये पुन्हा एक डबल क्रोशा करायचा, आणखी करायचा 3, आणखी एक डबल क्रोशा, असे 4 करायचे, म्हणजे 3 चेनचा एक पकडून। त्यानंतर 3 चेन आणि परत त्याच ठिकाणी असेच 4 डबल क्रोशे करायचे, म्हणजे एकूण 8 डबल क्रोशे सेम गॅप मध्ये करायचे आहे। 4 डबल क्रोशे झाल्यानंतर 3 चेन्सची गॅप करायची आणि नंतर एक चेन करायची आणि पुन्हा पुढच्या गॅप मध्ये असेच 4 डबल क्रोशे करायचे सुरुवातीला। 1 2 3 4 डबल क्रोशे झाल्यावर 3 चेन करायचे, 2 3 पुन्हा त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे करायचे,
म्हणजे या राऊंडमध्ये 8 डबल क्रोशियाचा एक स्लॉट राहील. 4 डबल क्रोशे झाले की 3 चेनची गॅप ठेवायची आणि एका स्लॉटमधून दुसऱ्या स्लॉटमध्ये जाताना एक चेन करायची. तर तुमचा हा पॅटर्न लक्षात आला असेल आणि आपले हे असे कॉर्नर्स तयार होत आहे. हे बघा, एक चेन करायची. आता पुढच्या गॅपमध्ये असंच करायचं. 4ही गॅपमध्ये असे 8 डबल क्रोशियाचे स्लॉट्स करून झाले. त्यानंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये जोडायचं स्लिप स्टिचने. पुन्हा एक स्लिप स्टिच करायची आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. इथे आपला हा छोटा स्क्वेअर तयार झाला आहे. असेच सगळ्याच छोट्या छोट्या ज्या स्क्वेअर्स आहे त्याला ग्रीन कलरने पूर्ण करून घ्यायचं. आणि तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे हे उरलेले धागे आहे त्याला मागच्या बाजूने हुकच्या साह्याने ओढून जास्तीचे जे निघाले आहे ते कापून घ्यायचे. असे मी 4 बनवून ठेवले आहे. केशरी आणि गुलाबी रंगाचे, 2 केशरी आणि 2 गुलाबी, म्हणजे आपल्याला 2 रंगांनी बनवता येते. तुम्हाला जितका मोठा रुमाल हवा तितके जास्त तुम्ही हे स्क्वेअर्स बनवू शकता. आता हे जोडायचे कसे ते सांगते. एक गुलाबी एक ऑरेंज अशा पद्धतीने पण ठेवू शकता. आता हे जोडायचे कसे ते बघूया. मी 2 स्क्वेअर्स जोडून घेतले आहे आणि पुन्हा 2 स्क्वेअर जोडून दाखवते. त्यासाठी सुईमध्ये धागा ओढून घ्यायचा हिरव्या रंगाचा आणि असे पुढे 2 स्क्वेअर ठेवायचे. आता मी हे 2 जोडले आहे त्यामुळे हे 2च्या पुढे दुसरे 2 स्क्वेअर ठेवते आणि या 2 स्क्वेअर्सला एकाला एक लागून ठेवून ज्या कॉर्नर्स आहे त्यातून दोरा टाकून बाहेर काढायचा. अगदी आपण शिलाई मारतो तशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने आहे. फक्त दोन्ही स्क्वेअर्सचे स्टिचेस जोडून जोडून हे करायचं आहे. म्हणजे दोन्ही चौकोनाचे एक एक स्टिच एकमेकांना जोडले पाहिजे समांतर असे. तर या स्क्वेअरचा आणि त्या स्क्वेअरचा सारखाच स्टिच घ्यायचा, त्याच्यातून सुई टाकून ते 2 जोडायचे आहे. हे बघा, आता नेक्स्ट स्टिचमधून टाकते आणि या स्क्वेअरच्या पण टाकते. सुईने दोन्ही जोडल्या जात आहे. साधी शिलाई करता आहे त्याच पद्धतीने आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने कोणतेही ग्रॅनी स्क्वेअर जोडू शकता. मी माझ्या चॅनलवर भरपूर सारे ग्रॅनी स्क्वेअर्सचे डिझाईन टाकले आहे, ते बघा तुम्ही आणि ते सुद्धा असेच जोडायला शिकू शकता. कारण मी काही व्हिडिओमध्ये जोडायची पद्धत सांगितली नाही, कारण ती कॉमनच आहे. फक्त स्क्वेअर्सचे डिझाईन वेगळी वेगळी आहे आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या डिझाईन शिकून खूप सारे रुमाल वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सचे तयार करू शकता. तुम्हाला ही जोडण्याची पद्धत लक्षात आली असेल. असेच आपल्याला जितके स्क्वेअर्स जोडायचे आहे आणि जितका मोठा टेबल कव्हर रुमाल किंवा ब्लँकेट पण बनवू शकता तुम्ही आणि बेबी ब्लँकेट. तर तेवढेच स्क्वेअर्स याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. हे बघा, आता 2 स्क्वेअर्सचे कॉर्नर्स जवळ आले आहे. तर त्या दोन्ही कॉर्नर्सच्या गॅपमधून सुई दोऱ्याने जोडून घ्यायचं आणि मागे एक गाठ करून हा धागा कापून घ्यायचा फिक्स करून. आता हे व्हर्टिकली म्हणजे उभ्या रेषेत जोडल्या गेले. आता आपल्याला आडव्या रेषेत जोडायचे आहे. त्याच पद्धतीने जोडायचे आहे. जसे उभ्या लाईनने जोडले तसेच आडव्या लाईनने जोडायचे. ते सुद्धा मी जोडून दाखवते.
हा धागा कट करून घ्यायचा आणि पुन्हा नव्याने धागा घेतला आहे, नव्याने गाठ केली आणि मागच्या एका कोणत्याही स्टिचमधून तो धागा काढायचा. 2 गॅपमधून पहिल्याला जोडून घ्यायचं, म्हणजे आपले हे 2 स्क्वेअर समांतर राहतील, हलणार नाही. आणि आपल्याला त्या दोघांची पण सारखी लक्षात येईल. त्यानंतर दोन्ही स्क्वेअर्सचे एक एक स्टिच घेत जायचे सुईमध्ये आणि खालून शिलाई मारल्यासारखं दोऱ्याने जोडत जायचं सुई दोऱ्याने. हिरवाच धागा घ्यायचा आहे, त्यामुळे हे कुठेही जोडल्याचं दिसणार नाही. आणखीन एक उलट छान डिझाईन दिसेल, बॉर्डर्स सारखी डिझाईन दिसेल. तर असे हे आडव्या रेषेत सुद्धा अशाच प्रकारे जोडून घ्यायचं आहे. प्रत्येक एका स्टिचमधून हुक सुई बाहेर काढायची. हे हुकच्या पद्धतीनेही जोडता येते, पण या डिझाईनसाठी सुई दोऱ्याच्या पद्धतीने जोडणे खूप छान वाटते. आणि तुम्हाला हुकच्या पद्धतीने जोडायचं शिकायचं असेल तर तोही व्हिडिओ मी अपलोड केला आहे, सजेशनमध्ये येईल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही ती पण पद्धत शिकू शकता. ज्यांना पूर्ण वर्क क्रोशा हुकनेच करायचं आहे, सुई दोरा वापरायचा नाही, त्यांच्यासाठी ती पण पद्धत आहे. ती पण खूप सोप्या पद्धतीने मी शिकवली आहे. तुम्हाला ही पद्धत समजली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, किंवा काही प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी त्याची उत्तरं नक्की देईल. आणि तुम्ही ह्या क्रोशाच्या कामामध्ये एक्सपर्ट व्हाल अशी मला आशा आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. मी अशाच सुंदर डिझाईन अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवते, तर त्याचे व्हिडिओज चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हे बघा, आपला आडव्या बाजूने सुद्धा हे स्क्वेअर्स जोडून झाले आहे. आणि हे अखंड असं वाटत आहे, जोडल्यासारखा कुठेही दिसत नाही आहे. तुम्ही याचे कव्हर पण बनवू शकता. कोणत्याही पिलो कव्हर म्हणा किंवा कुशन कव्हर साठी पण ही डिझाईन खूप सुंदर दिसते. तर तुम्ही एक डिझाईन शिकून घेतली तर खूप साऱ्या वस्तू बनवू शकता. इथे झाल्यानंतर एक गाठ करून घ्यायची, थोड्या अंतराने सुई आतमध्ये टाकून हा धागा कापून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे हे सुंदर डिझाईन तयार झाली आहे. कुठेही वाटत नाही आहे जोडल्यासारखं. मागून सुद्धा आपलं वर्क खूप छान दिसत आहे फिनिशिंगने. जेही काही धागे उरले असेल ते हुकच्या साह्याने ओढून हाईट करून घ्यायचे, म्हणजे आपलं मागून वर्क क्लीन दिसेल. आणि उरलेले धागे कापून घ्यायचे. तुम्ही बिगिनर असाल तरी ही पद्धत तुम्हाला समजलीच असणार आहे. हे ऑरेंज आणि एक पिंक असं सुद्धा घेऊ शकता, किंवा सलग एक रांग गुलाबी आणि एक रांग केशरी रंगाची अशी पण घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन सुंदर डिझाईन सोबत.